आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कधी नव्हे ते आईनं पहिल्यांदा एखादी इच्छा बोलून दाखवली, ती बी मला पुरी करता येईन। पण नाही, आई म्हणते ना सोन्याचा डाग करायचा, किंवा मी करणारच। काय ग आज का बघत बसली माझ्याकडं? काय काम होतं का? नाही, काम असं काही नाही रे। मग असं का बघत होती माझ्याकडं? अच्छा, आता माझ्या नवऱ्याकडे मी बघायचं पण नाही का? मी कुठं असं म्हणलंय? आपण आयुष्यभर एकमेकांकडे बघत राहू बस। लगेच आगाऊपणा सुचतो हा तुला। अरे मी काय केलं आता? तुझं कधी कधी तुझं खरंच कळत नाही राव मला। म्हणजे स्वतः ती जवळ येतीस, नंतर मी जवळ आलो की मला लांब करतीस होय? ह्याला काय अर्थ राव? सूर्या रे, असं काही नाहीये, तू माझं ऐकून तरी घे। मला तुला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे। बोल। सूर्या, मला ना तुला खूप दिवसापासून एक गोष्ट सांगायची होती। मी ती तुझ्यापासून लपवली असं प्लीज तू समजू नकोस, पण परिस्थितीमुळे मला कधी ती सांगता नाही आली। पण मला असं वाटतं आज ही योग्य वेळेत तुला सगळं खरं काय ते सांगण्याची। काय झालं? सूर्य, तू प्रचंड मोठ्या संपत्तीचा मालक आहेस, पण तुझ्याकडून ते कोणीतरी हिसकावून घेतलंय रे। काय? मी मोठ्या संपत्तीचा मालक आहे? हो। बर, आणि कुणी हिसकावून घेतलं? जालिंदर निंबाळकर। काय? सूर्या, डॅडींची जी काही प्रॉपर्टी आहे, त्यांचं जे काही ऐश्वर आहे ना, ते तुझ्या वडिलांचं आहे। तुझ्या मालकीचं होतं, ते तुझं आहे ते सगळं। पण तुझ्या वडिलांना फसवून घरादाराला गरिबीचे चटके सोसायला लावून त्यांनी ते सगळं तुझ्याकडून हिरावून घेतलं रे। सूर्या, डॅडींच्या प्रॉपर्टीचा मालक दुसरा तिसरा कोणी नसून तू आहेस। सूर्यकांत जगताप आहे। सूर्या, ही सगळी ना तुझी प्रॉपर्टी आहे। काय पण काय बोलते तुळजा? अगं ती संपत्ती नाही, त्याला ऐश्वर्य म्हणतात। पुढच्या 10 पिढ्यांना बसून खातील एवढा पैसा आहे, एवढा जमीन जुमलाय त्यांचा। काय पण बोलते तू? सूर्या रे, त्यांचा नाही, तुझा आहे तो। सूर्या, मी जेव्हा जेव्हा तुला हे सगळं सांगायला आले ना, तेव्हा तेव्हा डॅडींवरच्या अतिविश्वासामुळे तू माझं कधी ऐकूनच घेतलं नाहीस। पण प्लीज आता तरी विश्वास ठेव रे माझ्यावर। मला सांग, हे एवढं मोठे सत्य एवढे दिवस मला कळलंच नाही, असं कसं होऊ शकतं? सूर्या रे, या सगळ्याला ना तेव्हाची परिस्थिती कारणीभूत होती। अरे, डॅडींना देव मानून मखरात बसवून ठेवलेलंस तू, त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हतास। तुला आठवतंय, मी जेव्हा पहिल्यांदा तुला हे सगळं सांगायला आले होते, तेव्हा तू चिडला होतास माझ्यावर। त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घ्यायची इच्छा नव्हती रे तुझी। आणि त्यानंतर प्रॉपर्टीची एक फाईल माझ्या हाती लागली होती। कसली फाईल? डॅडींची सगळी प्रॉपर्टी ही तुझी आहे हे पेपर्स होते त्या फाईलमध्ये। सरळ तू मला आणून का नाही दाखवलीस? दाखवणार होते सूर्या, पण त्याच्या आधीच डॅडींमुळे ती फाईल माझ्या हातून निसटली। आणि त्यानंतर सुद्धा सांगणार होते, पण तात्यांनी मला अडवलं। तात्यांनी? हो, म्हणजे तू रागाच्या भरात भलतं सलतं करणार तर नाही ना, ह्याची भीती होती रे त्यांना। तुला गमवायची भीती होती। सूर्या, त्यांनी जे जे काही भोगलंय ना, ते तुझ्या वाट्याला येऊ नये असं वाटत होतं त्यांना, म्हणून त्यांनी मला अडवलं। म्हणजे ह्याचा अर्थ डॅडीने फक्त आमच्या मनाचा नाही, आमच्या अधिकाराचा, आमचा हक्काचा पण फायदा घेतला। अरे मी माझ्या बहिणींना, माझ्या कुटुंबाला सुखात ठेवू शकलो असतो।
त्यांचं आयुष्य सुरक्षित करू शकलो असतो, पण त्याच्या नशिबी दिवस रात्र फक्त कष्टच करणं आलं. ते माझ्या डॅडींवरच्या आंधळ्या विश्वासामुळं. आणि तुझं मोठ्या तोरात मी स्वतःला चांगला भाऊ म्हणून मिरवतो, पण त्यांच्या नशिबी दिवस रात्र फक्त कष्टच करणं आलं, आणि ते फक्त माझ्या डॅडींवरच्या आंधळ्या विश्वासामुळंच. तुझं अगं स्वतःला मी चांगला भाऊ म्हणून मिरवतो ग. नाही, खरं सांगू का, माझ्या या वागण्यामुळेच माझ्या बहिणीचं नुकसान झालं. माझ्या या बावळटपणामुळेच त्यांच्या नशिबी गरिबी आली. ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. तुळजा, मी जबाबदार आहे याला. सूर्य, अरे तू शांत हो बरं. ही वेळ स्वतःला दोष देण्याची नाहीये, तर सत्य काय ते ऍक्सेप्ट करण्याची आणि पुढे काय करता येईल ह्याचा विचार करण्याची. नाही तुळजा, नाही. डॅडींसारखा राक्षस माणूस माझ्या आयुष्यात आला आणि त्याने सगळं हिरावून घेतलं माझं. अगं, मी माझ्या आईच्या प्रेमाला मुकलो गो. त्यात माझ्या बहिणींची होरपळ झाली. अगं, रोज हात चालल्याशिवाय आम्हाला खायला मिळत नव्हतं. हातावरचं पोट म्हणून माझ्या बहिणींनी पडल ते काम केलं. ही सगळी संपत्ती त्यांच्या हक्काची असताना त्यांच्या नशिबी हे अपमानाचं जगणं का आलं? अगं, तेजूच्या आणि धनुच्या लग्नात पण मी तडजोड केली, ती सुद्धा करावी लागली नसती. हे सगळं मला माहित असतं तर माझ्या बहिणी सुखात जगल्या असत्या ना. मला सांग, तू अजून काय काय लपवलंयस माझ्यापासून? तात्याने काय काय लपवलंय? मला आजच्यात सगळं कळलं पाहिजे. आजच्यात सगळं कळलं पाहिजे. तात्या, 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 तात्या कुठं? तात्या बाहेर या. तात्या बाहेर या. तात्या, तात्या कुठे गेलेत? तात्या, तात्या कुठे? काय झालं? तात्या, तात्या कुठं आहेत? हे हो, खरं सूर्या. तात्या, तुम्ही अजून काय काय लपवलंय माझ्यापासून? अजून करायला असेल ना, सगळं सांगून टाका. मला आजच्यात सगळं कळलं पाहिजे तात्या. एक एक गोष्ट मला एवढं उशिरा कळले ना की मला आता स्वतःचीच लाज वाटायला लागली. त्या माणसाचे मी एवढ्या आहारी कसा गेलो की मला माझ्या कुटुंबाचं सुख भलं काहीच दिसलं नाही. एवढे दिवस डोळे पट्टी बांधली ना, त्याचा त्रास व्हायला लागला मला तात्या. तात्या, मला माफ करा, पण मला सगळं सांगावं लागलं याला. आणि असंही ही वेळ आता काही लपून ठेवण्याची नाहीच आहे. आपण कोणाला अंधारात ठेवायला नको असं मला तरी वाटतं. त्यामुळे तात्या, जे काही आहे ना ते कसलीही भीती न बाळगता प्लीज बोला. हो, सूर्य तुमचा मुलगा आहे, त्याला सगळं खरं जाणून घ्यायचा अधिकार आहे. मी पण सगळं ऐकण्याची तयारी ठेवली. सगळं बोलून टाका, स्पष्ट बोला.